सगळे सोयरे हा शब्द टाकून तो नवीन जी आर निघालाय, पण त्याने खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत गायकवाड सर आहेत. सर मला सांगा, मराठ्यांना आजच्या जी आर मधून खरंच काही मिळालंय का? नाही, आज जो अध्यादेश सरकारने काढलेला आहे त्यांनी किमान आंदोलकांना समाधान वाटलं असेल, परंतु अध्यादेश काढणं म्हणजे काय की ज्यावेळेस एखादं आंदोलन खूप ताकदीने पुढे येतं किंवा ते थांबवणं शक्य होत नाही त्यावेळेस सरकार एक उपाय म्हणून त्यांना अधिकार आहे की ते अध्यादेश काढतात, पण तो अध्यादेश 15 दिवसासाठी असतो. त्याचं कायद्यात रूपांतर करावं लागतं, त्यासाठी अधिवेशन घ्यावं लागतं, 2/3 बहुमत सभागृहामध्ये करावं लागतं, मग तो कायदा होतो. आणि हाच कायदा नंतर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला जातो. तर अशा प्रकारचे पूर्वीचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघितले की असं लक्षात येतं की अध्यादेशाच्या जे काही आजचे वाक्यरचना दिसते किंवा त्यातनं जे आदेश दिसतात त्यातनं स्पष्टच होतंय की सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारे सगळे सोयरे किंवा सरसकट मराठा कुणबी हे टिकणं मला कदापि शक्य वाटत नाही. कारण मराठा समाज हा स्वतंत्र जात म्हणून आयडेंटिफाय झालाय आणि त्याचा मागासलेपणा सिद्ध करायचा प्रयत्न नारायण राणे समितीने केला, तो हायकोर्टात टिकला नाही. न्यायमूर्ती मारुती गायकवाडांनी प्रयत्न केला, तो सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 1955च्या कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता ओबीसीमध्ये आणि मंडल कमिशनमध्ये 1980 मध्ये नव्हता. मग आज इतक्या वर्षानंतर तुम्ही मागासलेले आहात असं म्हणण्यास काही अर्थ नाही. मग हे टिकणार नाही? नाही, निश्चितच टिकणार नाहीये. अध्यादेशामुळं फक्त सरकारने समाजाची फसवणूकच केलेली आहे, दिशाभूलच केलेली आहे. आपल्याला पाहावं लागेल की त्याच्यानंतर जो कायदा तयार होईल तो कायदा ज्याला आपण घटनेच्या कसोटीवर किंवा सुप्रीमच्या कोर्टाच्या कसोटीवर कसा टिकल. मराठा समाजाला न्याय मिळावा का? निश्चित मिळावा. त्यांना आरक्षण मिळावं का? निश्चित मिळावं. पण आज जो अध्यादेश निघालेला आहे त्याचा कायदा बनेल आणि कायदा सुप्रीम कोर्टात टिकल त्यावेळेसच तो न्याय मिळेल. अन्यथा आज 1967 पूर्वीचे कुणबी अशी प्रमाणपत्र ज्यांना मिळतील त्यांना न्याय मिळणार आहे किंवा 50% वर जे ईडब्ल्यूएस आहे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं त्याचा मराठा समाजाला लाभ होतोयच आहे. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा लाभ होत असल्यामुळं मला असं वाटतं की हे जे सरसकटचा जो काही प्रकार सुरू आहे हा खऱ्या अर्थाने मला काही पटत नाही. मग आज तुम्ही म्हणताय तसं शुद्ध फसवणूक आहे? नाही, मी आताच सांगितलं ना की अध्यादेश काढलाय तो कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे आणि जर तो टिकला नाही तर शुद्ध फसवणूक आहे. पण ती आजच दिसतीये. कारण असं आहे की अध्यादेश काढण्यामध्ये जे सरकारने 4.5 महिने लावले ही तर पहिल्या दिवशीच गोष्ट करू शकत होते. मग आता इतके दिवस का केलं? तर इतके दिवस याच्यासाठी केलं की महाराष्ट्राचं सध्याचं जे राजकारण आहे ते काही पोषक नव्हतं सत्ताधारी पक्षाला आणि म्हणून वेळ काढूपणा करून आता अध्यादेश काढलाय. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये निवडणुका लागतील आणि हे आरक्षण तसंच वाऱ्यावर जाईल. तुम्ही आरोप केला हे आंदोलन पॉलिटिकली मोटिवेटेड होतं आणि कोण करत? त्याने एक लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती जर बघितली तर सत्ताधारी पक्षाने हे जे काही आंदोलन आहे याच्याकडे खऱ्या अर्थाने नीट लक्ष देऊन जर संपवायचं ठरवलं असतं तर कदाचित ते 2 महिने 3 महिन्यापूर्वीच संपलं असतं. पण एवढं सगळं आंदोलन एवढ्या टोकापर्यंत मुंबईपर्यंत एक मराठ्यांचं एवढं मोठं आंदोलन पोहोचावं म्हणजे काय आता त्याला महासागर म्हणावं इतके लोक तिथपर्यंत पोहोचले होते. मग इतकं लांबवण्यामागचं कारण काय आहे? तर याच्यात नक्कीच सरकारी पक्षाचा दृष्टिकोन मला दिसतो. याचं कारण असं आहे की याच्यातनं निश्चितच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळलेली दिसते कारण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला अध्यादेश काढून. पण देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि एसटी हे गेल्या 4.5 महिन्यामध्ये बीजेपीचा डीएनए आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही असे सातत्याने स्टेटमेंट केले. बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित आहे. एक गट मराठ्यांना चुचकारतोय आणि दुसरा ओबीसींना. हे राजकारण नाही तर काय? म्हणजे शासन पुरस्कृत आंदोलन होतं? नाही, मी असं दोन्ही बाजूने नाही, मी असं म्हणणार नाही. आंदोलन करते प्रामाणिक होते का? तर निश्चित आहे. आरक्षण पाहिजे प्रामाणिकपणे का? तर आहे. पण त्याचा वापर मात्र सरकार करत होतं हे आता उघड झाले. आता ह्या सगळ्या आंदोलनातनं मनोज जरांगे हे मोठं नेतृत्व एकदम प्रकाश होतात आलं. तुम्ही त्यांचं वर्णन कसं कराल? नाही, मी याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. मी फार छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला वाटतं तुम्ही मला क्षमा. तुम्ही चळवळीला 30 वर्ष दिली मला माहितीये. कोणीतरी बोललं पाहिजे. कोणी आज जरांगेच्या विरोधात बोलायला तयार नाही कारण ते प्रसिद्धीच्या शिखरावरती आहेत. पण कोणीतरी त्याचं अनालिसिस नाही म्हणत मी, पण वर्णन करायला काय हरकत?
नाही, आपण एका उंचीवर आहोत. आपण जिथं आहोत तिथं समाधानी आहोत ना. गेली 30 वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आरक्षणाच्या आंदोलनात घालवली. 2 पुस्तकं लिहिली. मराठे शूद्र नावाचं जे पुस्तक आहे ते आपल्या दोन्ही आयोगाला, नारायण राणे समिती आयोगाला आणि न्यायमूर्ती गायकवाड आयोगाला सगळं जे काही माहिती पुरवली ती मी पुरवली. त्यातली 75% माझ्या पुस्तकात आहे. आरक्षण काय आहे हे समजून सांगण्यासाठी मी पुस्तक लिहिलं. तर मी एक अकॅडमिक माणूस आहे. माझी स्वतःची संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना आहे. आता इतर नेत्यांनी काय करावं हा त्यांच्या संघटनेचा किंवा त्यांचा प्रश्न आहे. मी त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. मराठवाड्याला काय मिळेल, कारण हे आंदोलन मराठवाड्यात उभं राहिलं बेसिकली. बाकी इकडे विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, इकडे बऱ्यापैकी कुणबी समाज आहे. हे 54 लाख नोंदी सापडले. खरंच 2.5 कोटी मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे? नाही, एक लक्षात घ्या की 54 लाख मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलंही जाईल, परंतु व्हॅलिडिटीची जी अडचण आहे का नाही, म्हणजे काय की वंशावळ जुळवावं लागते आपल्या पंजोबा खापर पंजोबा बरोबर, आणि 4 नातेवाईक हे कुणबी असावं लागतात. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एवढं सोपं मिळवणं नाहीये. त्यामुळे 54 लाख नोंदी जरी सापडल्या तर खरंच किती लोकांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं हा एक प्रश्न आहे. माझी माहिती असं आहे की मराठवाड्यामध्ये 28,000 कुणबी नोंदी सापडल्या. आता ह्या कशा असू शकतात, तर विदर्भ, खानदेश, अन्य ठिकाणावरून स्थलांतरित नोकरीनिमित्त, उद्योगानिमित्त पूर्वी काही लोक गेले असतील तर तेच आहेत. मराठवाड्याची मूळ मागणी काय होती ती किशोर चव्हाण छावा संघटनेचे यांनी केली होती. ती अशी होती की मराठवाडा हा पूर्वी निजाम स्टेट होतं. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर 1 मे 1960ला ते महाराष्ट्रात आलं, पण ते आंध्र प्रदेशमध्ये होतं, निजाम स्टेटमध्ये होतं. त्यावेळेस त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं तिथं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिकडच्या ज्या नोंदणी आहेत आज, म्हणजे पूर्वीच्या, ह्या कुणबी आहेत. आता हे सगळं कुणबी असणं किंवा हे सरकारने ग्राह्य धरलं की नाही सगळं आंदोलन? नाही, आता हे कसं आहे की मधल्या काळामध्ये तेलंगणामध्ये इलेक्शन्स होत्या, तर हैदराबादच्या आर्किओलॉजीमध्ये असेल किंवा काही दस्तावेज असतील किंवा हिस्टॉरिकल, तर तिथं ते सगळं होतं. त्यावेळेस तेलंगणाची निवडणूक चालली होती, त्यावेळेस सरकारने सांगितलं की महिनाभर थांबा. आता सरकार जाऊन ते तपासल की खरंच मराठवाड्यातल्या ह्या सगळ्या लोकांच्या नोंदी कुणबी आहेत का, नंबर 1, किंवा पूर्वी त्यांना त्या स्टेटमध्ये आरक्षण मिळत होतं का मराठा म्हणून. तर हे सगळं आता हळूहळू पुढे येईल. त्याच्यासाठी अजून काही कालावधी द्यावा लागेल. मराठवाड्यावर अन्याय होतोय का? निश्चितच अन्याय होतोय, परंतु तो न्यायी स्वरूपामध्ये बदलायचा असेल तर त्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. हे होते प्रवीण गायकवाड सर. यांनी सांगितलं की हे जे एवढं मोठं आंदोलन झालं त्यातनं आज जो JR शासनाने जारी केला ते कायद्याच्या कसोटीवर टिकला तरच समाजाला काही मिळालं असं म्हणता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काय होतं हे आंदोलन मुळात पॉलिटिकल मोटिवेटेड होतं आणि आज जे काही मिळालं ते शुद्ध फसवणूक आहे. बघू आता या संदर्भात पुढून काय कशा प्रतिक्रिया येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंदन फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.